साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक आहे, जनतेचा मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे अशी टीका करत या विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले। या दरम्यान आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात खोट्या कारवाई करण्यात येतील अशी शंका वर्तवण्यात आली आहे। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उभाटा, शेकाप, सीपीआय आदी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी डॉक्टर श्रावण रॅपणवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, बबन बारसे आदींसह माजी उपमहापौर आनंद चव्हाण, प्राध्यापक डीबी जामरुणकर, अब्दुल गफार, व्यंकोबा एडे, सुनील कदम, नंदू वैद्य, मुन्ना अब्बास, आनंद जाधव, अजीज कुरेशी, बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होते। जमलेले सर्व महाविकास आघाडीचे नेतेगण, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधूंनो, आपण नुकतंच पाहिलेलं आहे, गेल्या वर्षी बांगलादेश आणि काल नेपाळमध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, केवळ त्या मागे आवाज जनतेचा दाबल्यामुळं हे घटना या ठिकाणी घडून तिथले सत्ताच्युत झालेले आहेत। हे समोर असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केलेली आहेत। आणि त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीने सर्वच पक्षाचे प्रमुख, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील, त्याचबरोबर शेका पक्षाचे असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। आणि याचबरोबर 2 तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे। माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील, काळगे साहेब, तिन्ही खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही 2 तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत। हुआ सबसे पहले तो सभी पक्ष के नेताओं का मैं धन्यवाद व्यक्त करता हूं कि वो सभी आज जो है तो एक छत के नीचे आए हैं, एक टेंट में आए हैं, क्योंकि ये जो भाजपा सरकार है, ये जो सरकार का हर कोई काला कानून लाकर थोप देती है, क्योंकि ये सरकार को डर है कि आने वाले वक्त के अंदर में ये सरकार गिरने वाली है। ये बैसाखी सरकार है, दूसरों के नाम पे गलत बात कर कर और काले कानून लाकर ये अपना दबाव बनाना चाहती है। ये हिटलर शाही सरकार चलने वाली नहीं है और लोकशाही चलेगी। बाबा साहब अम्बेडकर साहब का जो संविधान है, जो उनके लिखित है, उसी के ऊपर में हम सब चलेंगे। बाकी काले कानून को हम मानने वाले नहीं। मुझे बोलने का मौका दिया गया, मैं मीडिया का शुक्रगुजार हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज, जय भीम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।